मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे। लोअर परेल, दादरसह नवी मुंबईमध्ये सुद्धा पाऊस बरसलेला आहे। पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला गेला आहे। जवळपास 16 दिवस हा पाऊस रखडलेला होता। पावसाची प्रतीक्षा होती। अखेर 21 दिवस अडखळलेला पाऊस मान्सून राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे। लोअर परेल, दादरसह मुंबईसह उपनगरामध्ये सुद्धा पावसाच्या सरी बरसतायत। आणि आज पावसाची ही दृश्य आपण पाहतोय। बरेच दिवस उकाडा होता, ऊन होतं आणि पारा सुद्धा 45च्या पार गेला होता। पावसाची प्रतीक्षा लागून होती। शेतकरी सुद्धा खोळंबून राहिलेले होते। खरीप हंगामाच्या पेरण्या बाकी होत्या, मात्र त्यातच आज जो पाऊस पडतोय, गारवा काहीसा वातावरणामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळालेला आहे। नागरिकांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे। आज पाऊस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढचे 2 दिवस सुद्धा विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आणि आज सकाळी पडलेल्या पावसाची ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर। बऱ्याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती। अखेर पाऊस आलेला आहे आणि नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। एकीकडे पाणी टंचाईचं सुद्धा सावट होतं, कारण की तलाव, नद्या कोरडे ठाक पडलेले होते। पाणी टंचाई निर्माण झालेली होती, पाणी कपात सांगितली होती। मात्र आज जो पाऊस बरसतोय, पाऊस आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना बराच दिलासा मिळालेला आहे। अपेक्षा आहे भरपूर पाऊस पडेल आणि पाणी संकट आहे नागरिकांवरचं ते दूर होईल। कारण की जी 10% पाणी कपात सांगितली होती, ती पाणी कपात 10%वरून 25% पाणी कपात होईल असं सांगितलेलं होतं। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहे। शिल्पा, ज्या पावसाची प्रतीक्षा होती, अखेर बऱ्याच दिवसांनी का होईना आज पावसाचं आगमन झालंय। खरंय श्रद्धा, आपण जर पाहिलं तर जूनचा 3रा आठवडा उजाडला होता। पाऊस येईल की नाही अशी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती, मात्र कालपासूनच मुंबई शहरामध्ये पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये पावसाच्या सरी ह्या जोरदार बरसत आहेत। मुंबईकरांना दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये मुंबईकर जे आहेत ते उकाड्याने हैराण झाले। त्याचबरोबर जी पाणी टंचाई आहे ते देखील मोठं संकट या मुंबईकरांसमोर होतं आणि जर पाऊस नाही आला तर काय करायचं, असा सर्व प्रश्न मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकरांना पडला होता। मात्र कालपासून श्रद्धा जो पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे। सुखद आनंद मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज सकाळपासूनच दादर असेल, सिटी असेल, परेल असेल, लोअर परेल असेल किंवा उपनगर आहेत जे, त्या उपनगरांमध्ये पाऊस बरसायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे कामावर जाणारे चाकरमानी जे असतील त्यांच्या हातात आपल्याला छत्री, रेनकोट पाहायला मिळतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पावसाचा सुखद आनंद पाहायला मिळतोय श्रद्धा। सगळ्या सविस्तर माहितीसाठी पावसासंदर्भातले अपडेट्स आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यापर्यंत पोहोचवत होत्या। शिल्पा, धन्यवाद। पुढचे 2 दिवसही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे आणि मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसतायत। लोअर परेल, दादरसह नवी मुंबईमध्ये सुद्धा पाऊस बरसलेला आहे आणि याच पावसाची दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। नागरिक उकाड्यापासून त्रस्त होते, मात्र त्यातच पावसाचं आगमन झालेलं आहे। 25 तारखेपासून पाऊस सक्रिय होईल असं हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगितलं जात होतं, मात्र आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे।